आज आमची अपॉइंटमेंट होती डॉक्टरजवळ, म्हणून आम्ही सकाळी हॉस्पिटलला गेलेलो. तिथे खूप गोड असं बाळ होतं, जे खूप गोड होतं, पण खूप मस्ती पण करत होतं. आणि तो एवढे प्रश्न विचारत होता ना सगळ्यांना, खूप दंगा करत होता. त्यानंतर आम्ही घरी आलो. मी स्वयंपाक करायला घेतलं. अभि जिमला गेला. स्वयंपाकावरून मी बाकीची घरातली सगळी कामं केली. देवपूजा वगैरे करून घेतलेली, कारण सकाळी लवकर गेलेलो आम्ही हॉस्पिटलला, त्यामुळे देवपूजा पण करायची राहिली होती. जेवून वगैरे थोडा वेळ रेस्ट केली. पुन्हा 4 ते 6चं मी 2 तासाचं सेशन केलं. सकाळी पॉलिटीचं 8चं जे माझं लाईव्ह लेक्चर असतं ते मिस झालं होतं हॉस्पिटलला गेल्यामुळे, तर सगळ्यात पहिल्यांदा ते मी कंप्लीट करून घेतलं. थोडा वेळ ब्रेक वगैरे घेतला आणि पुन्हा 7 ते 8:30 माझं मॅथ्स रिझनिंगचं लाईव्ह लेक्चर असतं, तर ते मी अटेंड केलं. जेवण वगैरे रात्रीचं केलं, भांडी वगैरे घासली, रूम वगैरे सगळी आवरली आणि पुन्हा 9:30ला मी स्टडीला बसले. आणि आज असं मी ठरवलेलं की काही पण होऊ दे, आज मी फुल नाईट स्टडी करणार आहे, कारण उद्या म्हणजे सुट्टी होती क्लासला वगैरे सगळ्या, म्हणून मी असं ठरवलं की आज मी फुल नाईट स्टडी करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी पॉलिटीची रिव्हिजन करून घेतली. जे मी सेशन केलं होतं त्याची रिव्हिजन केली. काही रनिंग नोट्स काढलेल्या त्या रीड केल्या. त्या टॉपिकवर मी PYQ पण सॉल्व केले. आणि पुन्हा एकदा मी जॉग्रफीची रिव्हिजन करायला घेतली, कारण जॉग्रफीचे पण जे माझे पेंडिंग लेक्चर आहेत ते मी सोबतच करते. तर असं नको व्हायला की पुढचं पाठ मागचं सपाट, म्हणून मी जॉग्रफीची पण रिव्हिजन केली. त्याचे पण काही PYQ सॉल्व केले. आणि मी सेटचं थोडा सिलेबस बघितला. जी जूनला सेट एक्झाम होणार आहे त्याचा पण मी फॉर्म भरला आहे, तर त्याचा काही सिलेबस बघितला. माझ्याजवळ सेकंड पेपरचं बुक आहे, तर त्यामध्ये कंटेंट चेक केला आणि काय PYQ कोणत्या प्रकारे आले ते पण मी बघितले. आणि रात्रीचे 2:30 वाजलेत आणि आता मला खूप भीती वाटायला लागलेली. शेवटी मी हार मानायचं ठरवलं आणि मी झोपी गेले.